नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्री फराळी रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त असा नायलॉन साबुदाणा चिवडा. परंतु हा जो साबुदाणा चिवडा आहे ना, घरातला रेग्युलरवाला साबुदाणा वापरून आज आपण नायलॉन साबुदाणाही तयार करणार आहोत आणि त्यापासून असा मस्त खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत चिवडासुद्धा तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर बऱ्याचदा आपण ना बाहेरून हा नायलॉन साबुदाणा विकत आणतो आणि मग त्याचा चिवडा तयार करतो. परंतु आपल्या रेग्युलरवाला साबुदाणा वापरून सुद्धा हा जो चिवडा आहे ना, अतिशय मस्त तयार होतो. हा साबुदाणासुद्धा अतिशय मस्त तयार होतो. उन्हाळ्यामध्ये जर हा तुम्ही साबुदाणा एकदा बनवून ठेवला ना, तर वर्षभर तुम्हाला नायलॉन साबुदाणा बाहेरून विकतही आणावा लागणार नाही आणि आयत्या वेळेला उपवासाच्या दिवशी हा तुम्ही साबुदाणा तळून खाऊ शकता, त्याचा चिवडा बनवून खाऊ शकता. तर इथे मी घरातल्या एका वाटीने मोजून एक वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला पाणी यामध्ये जास्त वापरायचं नाही. साधारणतः एक अर्धा इंच पाणी वरती राहील ना, एवढंच पाणी आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे आणि एक 4 ते 5 तास आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत साबुदाणा आपला इथे भिजायला हवा आणि असा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, असा मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा असायला हवा. तर आता इथे आपले 4 ते 5 तासानंतर हा साबुदाणा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता हा बनवायला जास्त काही मेहनत नाही, अगदी एक 4 ते 5 मिनिटामध्ये हा नायलॉन साबुदाणा तयार होतो. फक्त याला सुकवायला थोडासा वेळ जातो. बाकी सगळी जी प्रोसेस आहे ना, अतिशय सोपी आहे. हा साबुदाणा भिजलेला आहे. त्यानंतर इथे चाळणीवरती आपल्याला असा मोकळा पसरवून घ्यायचा आहे आणि एक 30 ते 40 सेकंद आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. आता हा वाफवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही. पाणी जर छान उकळलेलं असेल ना, तर अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये, जास्तीत जास्त अर्ध्या मिनिटामध्ये हा साबुदाणा छान असा वाफला जातो. पाणी मी कढईमध्ये गरम करून घेतलं, झाकण ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. हा साबुदाणा अगदी व्यवस्थित परफेक्ट असा शिजला गेलेला आहे. वरतून अगदी तुम्हाला ट्रान्सपरंट दिसत असेल, म्हणजे साबुदाणा छान असा वाफला गेलेला आहे. अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये हा छान वाफला जातो, याला वेळ लागत नाही. त्यानंतर जो वाफलेला साबुदाणा आहे ना, आता बाकीचा आपल्याला अजून वाफवायचा आहे ना, त्यामुळे आपल्याला हा साबुदाणा पाण्यामध्येच ठेवायचा आहे किंवा लगेचच असा थंड पाण्यामध्ये घालायचा आणि आता हा साबुदाणा मोकळा सुटसुटीत झाला आहे ना, थोडंसं मीठ टाकायचं आणि लगेचच एखाद्या प्लास्टिकच्या शीटवरती पसरवून द्यायचं आहे. परंतु बाकीचाही साबुदाणा आपल्याला टाकायचा आहे ना, त्यामुळे एकदाच सगळा वाफवून घ्यायचा. तोपर्यंत हा जो वाफलेला साबुदाणा आहे ना, इथे पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे आपला साबुदाणा एकमेकांना चिकटणार नाही. आता एक वाटीभरच साबुदाणा होता, त्यामुळे आपल्या 2 बॅचमध्ये हा जो साबुदाणा आहे ना, हा पूर्णपणे माझा वाफला गेलेला आहे. अगदी तुम्ही याला अगदी जास्त प्रमाणात जरी टाकलं ना, वाफवून घेतल्याच्या नंतर याला पाण्यामध्ये सोडल्याच्या नंतर हा पूर्णपणे मोकळा होतो. हे पहा, आता दुसरी ही बॅच आता मी छान अशी वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला वाळवण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता सध्या तर पावसाचे दिवस चालू आहे, तर याला मी 2 दिवस पंख्याखालीच सुकवून घेणार आहे. जर ऊन जर असेल ना, तर उन्हामध्ये हा 1 दिवसामध्येच वाळला जातो. तर पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर हा आणखीनच छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. यातलं एक्स्ट्राचं पाणी मी आता काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हा लगेचच आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचा आहे. मिठाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त किंवा चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालू शकता. आता ह्यामध्ये मीठ घातल्याच्या नंतर हा साबुदाणा आपल्याला जास्त काळापर्यंत असाच ठेवायचा नाही. नंतर आपला जो साबुदाणा आहे ना, लगेचच चिकटायला लागतो. मीठ घातल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हा प्लास्टिकच्या शीटवरती पसरवायचा आहे. चुकूनही आपल्याला हा जो साबुदाणा आहे ना, एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा कुठल्याही कपड्यावरती अजिबात टाकायचं नाही. साबुदाणा पूर्णपणे चिकटतो, लवकर निघत नाही. त्यामुळे शक्यतो असा प्लास्टिक पेपरचाच वापर करायचा आहे आणि अगदी पातळ पातळ टाकायचं आहे. तर हे पहा, मस्त असा पातळ टाकून घेतलेला आहे. आता याला मी पंख्याखाली 2 दिवस सुकवून घेणार आहे किंवा उन्हामध्ये जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल ना, तर 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळला ना, तर हा साबुदाणा छान असा वाळला जातो. तर हे पहा, मस्त असा हा साबुदाणा वाळला गेलेला आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल. आता हा साबुदाणा ना तुम्ही अगदी 1 ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवला ना, तरीही हा अजिबात खराब होत नाही आणि आयत्या वेळेला चिवडा बनवायला सोपं जातं. आता लगेचच चिवडा बनवून घेऊया. चिवड्यासाठी आपले बेसिक साहित्य घेतलेलं आहे, घरात जे अवेलेबल असेल त्यापासून हा साधा सिंपल चिवडा तुम्ही बनवू शकता. इथे मी वाळलेल्या बटाट्याचा कीस, शेंगदाणे, हिरवी मिरचीचे काप आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे. सगळ्यात अगोदर जो बटाट्याचा कीस आहे ना, तो तळून घेऊया. तर इथे मी साठवणीतला जो बटाट्याचा कीस असतो, वाळलेला बटाट्याचा कीस इथे मी वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा, नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याचा कीस पाडून तो तळून सुद्धा ह्या चिवड्यामध्ये घालू शकता. अप्रतिम लागतो.
त्यानंतर इथे मी शेंगदाणेसुद्धा छान असे तळून घेणार आहे. आता यामध्ये सगळ्या जे जिन्नसांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. आता हा अगदी साधा सिंपल चिवडा मी तयार करत आहे. तुम्ही एरवी जर खाण्यासाठी बनवणार असाल ना, यामध्ये कढीपत्ता घालू शकता. इतर कुठलेही तुम्हाला जे जिन्नस यामध्ये ह्या चिवड्यामध्ये घालायचे असेल ना, ते तुम्ही यामध्ये घालू शकता. मस्त असे ड्रायफ्रूटसुद्धा इथे तळून घेतलेले आहे. त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची तळत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. हा चिवडा आपल्याला जास्त दिवस स्टोअर करायचा असेल ना, हिरवी मिरची एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जर हिरवी मिरचीमध्ये थोडासा जरी ओलावा राहिला ना, आपला चिवडा सादळण्याची शक्यता असते. त्यामुळे हिरवी मिरची तळताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मिरच्यासुद्धा मी छान तळून घेतलेल्या आहे. लगेचच आता साबुदाणा तळायला घेऊया. आता हा साबुदाणा तळल्यानंतर ना अगदी कढाईभर फुलतो. तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल. मस्त असा हा अगदी मोत्याप्रमाणे मोकळा, सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र साबुदाणा या ठिकाणी तयार झालेला आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण विकतचा नायलॉन साबुदाणा आणतो ना, तो आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही किंवा त्याला बरेच जण पाणी लावतात आणि त्यानंतर तळतात. परंतु हा जो चिवडा आहे ना, याला आपल्याला पाणी लावण्याची गरज नाही आणि साबुदाणासुद्धा अगदी मोकळा, सुटसुटीत, पांढरा, शुभ्र राहतो. जेव्हा विकतचा साबुदाणा आणतो ना, तो आतमध्ये नक्कीच कच्चा राहतो. परंतु हा जो साबुदाणा आहे ना, अजिबात कच्चा राहत नाही. हा अगदी आतमध्येपर्यंत मस्त असा कुरकुरीत तळला जातो. हे पहा तुम्हाला दिसत असेल अगदी कढाई पूर्ण भरलेली आहे. मस्त असा हा साबुदाणा तळला गेलेला आहे. काढून घेऊया. लवकरच आता नवरात्रीला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये ना असा चटपटीत खमंग कुरकुरीत चिवड्याचा डबा तर भरलेला असायलाच हवं. कारण नेहमीचे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन थोडासा कंटाळाच येतो. तर त्यासाठी अदल्यामधल्या वेळेसाठी हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तर हा चिवडा पहा जराही तेलकट झालेला नाही. कुठेही तेल ह्या चिवड्याने ओढलेलं नाही आणि आतमध्येपर्यंत खूप छान मस्त हा तळला गेलेला आहे. अगदी कुरकुरीत हा तळलेला आहे. आता यामध्ये बाकीचे जे तळलेले जिन्नस आहे ना ते टाकून घेऊया. म्हणजे आता चिवडा बनवून घेऊया. तर मस्त असे हे सर्व जिन्नस टाकून घेऊया. मिरच्या देखील टाकून घेऊया. हा अतिशय साध्या सिंपल पद्धतीने आपण तयार करत आहोत. आता तुम्ही इथे हिरवी मिरची जर वापरणार नसाल, थोडीशी लाल मिरची पावडर वापरली ना, तरीही हा चिवडा छान जास्त दिवस टिकतो, जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर. तर यामध्ये आता मी चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे आणि आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही पिठी साखर घाला. तुम्हाला थोडासा जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. इथे मी 1 चमचा भरून पिठी साखर घातलेली आहे. म्हणजे माझे छोटे छोटे 2 चमचे आहे ना, ते भरून मी टाकलेले आहे. म्हणजे 1 चमचाभर साखर मी यामध्ये वापरलेली आहे. आणि थोडासा चटपटीत आंबट गोड व्हावा ना याकरता मी इथे आमचूर पावडर वापरलेली आहे. आता ही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर झाला आपला मस्त असा फराळी नायलॉन साबुदाण्याचा चिवडा या ठिकाणी तयार. कुठेही जास्त झंझट नाही, मेहनत नाही. घरच्या घरीच नायलॉन साबुदाणा तयार केला आणि त्यापासून असा मस्त कुरकुरीत आपला नायलॉन साबुदाणा चिवडासुद्धा तयार झालेला आहे. तर तुम्हाला दिसतच असेल किती खमंग आणि कुरकुरीत हा चिवडा तयार झालेला आहे. तर ह्या नवरात्रीमध्ये असा चिवडा जरूर ट्राय करा आणि कसा झाला ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. ही नायलॉन साबुदाण्याची चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. तुम्ही आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.